सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात करूयात. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर एक चांगला स्पीड टाकत असताना पाहिलं गेलं. लेदर बॉलचा क्रिकेटचा देखील दांडगा अनुभव आहे आणि आजचा दिवस या खेळपट्टीवर गिरीशची बॉलिंग देखील पाहण्यासारखी राहिली आहे. आज खूप चांगले स्पिनर्स याच्या अगोदर रोहितने एक चांगला स्पेल टाकला. विशाल कनोजीला देखील आपण पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग करताना पाहिलं गेलं. आशिष आगरकरला देखील आपण पाहिलं तर खूप चांगला स्पेल टाकताना पाहिला गेला. म्हणजे सर्व कटर्स आणि स्पिनरचा एक चांगला खेळ राहिला आहे. या बॉलवर देखील अगदी अभिषेक थोडे स्किड झाले तिकडे. खूप वर्ष एकत्रच अगदी आमने सामने खेळलेत त्यामुळे अभिषेकला देखील जाणीव आहे, गिरीशला देखील जाणीव आहे. व्यावसायिक गटात अगदी हे चेहरे आमने सामने खेळताना पाहिलं गेलं आहे. सम्यक ग्रुप आणि वडाळा पूर्वचं हे क्रीडांगण ज्याच वडाळ्याला खूप क्रिकेटची मोठी पंढरी म्हटलं जातं आणि इथून अनेक खेळाडू अनेक लेजंड प्लेयर देखील घडताना पाहिले गेले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा गिरीश या बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. देखील स्ट्रोक पाहायला मिळतो अभिषेक अंगण्यांचा आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. उंचीचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. टेनिस बॉल क्रिकेटला देखील चांगले दिवस आलेत. अगदी अख्खा देशामध्ये जाऊन देखील टेनिस बॉल क्रिकेट एक चांगल्या पद्धतीने खेळलं जात आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल आणि जो ही मॅच जिंकेल तो ओमकार 11 गिरगाव संघासोबत मात्र नक्कीच फायनल मॅच खेळताना पाहायला मिळेल. 2 दिवस वडाळा क्रिकेट मात्र अगदी डोक्यावर घेऊन ठेवलंय. भव्य दिव्य असं आयोजन. सम्यक ग्रुप भारतरत्न घटनेचे शिल्पकार. येणाऱ्या 14 एप्रिलला 133वी आपण पाहिलं तर जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्याचं औचित्य साधून मात्र क्रीडा स्पर्धेचं आयोजन. ओमकार 11 गिरगाव संघ आपण आला असेल तर आपल्या आलेल्याची नोंद करायची आहे. बॉलिंगसाठी गिरीश, स्ट्राइक एंडला अभिषेक अंगणे. या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला गेला. उजेर तिकडे होते, बॉल थोडा फिरला. नजर हटी, दुर्घटना घटी आहे. भाऊ ही मुंबई आहे, जरा इकडे तिकडे फिरलात तर काही होऊ शकतं. त्यामुळे जरा बॉल स्किड झाला, त्यामुळे तिकडे 2 रन्स कंप्लीट केले गेलेत आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 4 या धाव संख्येवर. 3 ओव्हरची मॅच आहे. आज मंगेश वैतीचा देखील अफलातून स्कोर पाहिला गेला. जिकडे लास्ट इयर थांबले होते तिकडेच बॅटिंग केली आणि प्रत्येकाला आवड असते, भले त्या ग्राउंडवर मी खेळायला जाणार, असे अनेक खेळाडूंचं ग्राउंड लकी असतं की मी त्या ग्राउंडवर खेळायला जाणार. या बॉलवर देखील आपण पाहतो एक चांगला स्पेल टाकताना पाहिला गेला. काल रोहन भोसलेची देखील खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली. काल तरुण बिष्टाला देखील खूप चांगला स्पेल टाकताना पाहिला गेला. मध्ये कधी बॉलर कधी बॅटरचा देखील या ग्राउंडवर परफॉर्मन्स होताना पाहिला गेलाय. आज शेवटचा व दुसरा दिवस आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. प्रथम पारितोषिक तब्बल 1,11,000 रुपये. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 55,555. टायटल कोण मारणार? बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गिरीश. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आपण पाहिलं तर मंगेश. आज मुंबई इंडियन्सने देखील एक चांगलं टार्गेट उभं केलंय. रोहित शर्माचा एक भन्नाट स्टार्टअप दिला. 235चा आपण पाहिलं तर टार्गेट दिलाय. शेफर्ड्स आणि डेव्हिडची देखील एक चांगली बॅटिंग पाहिली गेली. मी विनंती करेल शेख, आता प्रेक्षक आता म्हणजे संध्याकाळ आहे आणि संडे आहे त्यामुळे तुम्ही राऊंड मारला ते बॉल कोणी पकडू नका. बॉल ट्रॅव्हल होऊ द्या प्लीज. थोडं सहकार्य करा नागरिकांनी पण. बट मुंबईतल्या प्लेयरला ह्याच्यातच खेळण्याची सवय आहे. मॅच चालू करायची आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर कल्याणचा एक वेगवान गोलंदाज दीपक गुप्ताला आमंत्रित केलं जात आहे. बट समोर अभिषेक अंगणे देखील आहे. टायमिंग त्यांच्याकडे पण आहे. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे पण आहे. त्यामुळे ही बॅटल देखील पाहण्यासारखी असणार आहे. चान्स घ्यावा लागेल. हिम्मत की किंमत आहे. आणि 6 रन झाले धाव फलकावरती. पवत कितपर्यंत टार्गेट पोहोचतोय? प्रेक्षकांच्या मनामध्ये तेच असेल की 3 ओव्हरमध्ये 35 पर्यंत गेला पाहिजे स्कोर, कारण की विक्रोलियन संघ देखील चेस करू शकते. क्षमता आहे तिकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. शशी कदम आहेत, मंगेश वैती आहे, उजेर आहे, त्यानंतर सूर्या नायडू आहे, श्रेयस सिंधुलकर आहेत. त्यामुळे मोठी बॅटिंग लाईनअप आज विक्रोलियन संघ घेऊन देखील उतरलाय. गेले कित्येक वर्ष अमोल सरांनी देखील अगदी टेनिस बॉल क्रिकेट जपलं, किती मनापासून जपलं. या बॉलवर देखील एक भन्नाट वेग पाहिला गेला. अगदी सागर नक्कीच या ठिकाणी मुंबई पोर्टर्स व्यावसायिक नक्कीच आमचे कदम साहेब उपस्थित झालेत. पवार साहेबांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नक्कीच सन्मान चिन्ह द्यायचंय. अच्छा, मोबाईल आहे, फोटो सर आहे खाली, आपण नक्कीच घेतला जाईल. रिटायर आमचे इन्स्पेक्टर आहात आणि नक्कीच आपण सेवानिवृत्त झालात. आपला बहुमान सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातो. राजेश तांबे आणि पवार साहेब दोघांच्या उपस्थितीमध्ये. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल. ओव्हर टू सागर.
त्याच दरम्यान आपण पाहिलं तर एक विकेट पण येते. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. सूर्याने तिकडे चांगली कॅच पकडली आणि अभिषेक अणीला मात्र मैदान सोडावं लागतंय. टचअप द्यावा लागेल. आपण पाहिलं तर प्रांजल 11 वरळी संघाला कुठेतरी रन्स करावे लागतील. बॉलिंग अटॅकच्या जोरावर त्यांनी पण चांगला स्पेल टाकलाय, बट 18 बॉल मध्ये टार्गेट करावा लागेल कारण की समोर तगडी बॅटिंग लाईनअप आहे. नक्कीच दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, टीम मीटिंग थोडीशी कमी करायची, वेळेचं बंधन आहे. अजून एक अंतिम फेरीचा सामना सुद्धा आपल्याला सातत्याने खेळवायचा आहे आणि उजेडात खेळवायचा ही महत्वाची बाब. नवीन बॅटर तयार राहायचंय आणि टीम मीटिंग थोडीशी कमी. पंचांना सुद्धा ताकीद देण्याची विनंती करायची आहे खेळाडूंसाठी. ओव्हर टू सागर. बॅटिंग साठी सलमान येत आहेत. हा बॉल देखील आपण पाहिलं तर भन्नाट वेग, अगदी ज्या वेगाने बॉल टाकला. फुटबॉल सलमानला मात्र रोखून ठेवलं गेलंय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल. आपण पाहिलं तर 2 रन तिकडे मिळतील. धावफलक आपण पाहिलं तर 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. 3 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनलची मॅच. कोण जाईल फायनल मध्ये? सलमानला चांगला स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. एका दुसरा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. 6 रनची गरज असणारा एक 6 एक बाउंड्री आली पाहिजे. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. सूर्या तिकडे बॉलवर पोहोचतील. एकच रन मिळेल तिकडे. बंद ग्राउंडचं क्रिकेट अगदी 2 दिवस खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना अगदी मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल, पालघर विविध भागातून खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले आणि व्यावसायिक गटाने एक वेगळी छाप सोडली गेली. 2 दिवस खूप चांगलं आयोजन पाहिले गेलं. सम्यक ग्रुप वडाळा आणि त्यांचा ग्रुप अगदी सर्व मित्र परिवार एकत्रित येऊन चांगलं आयोजन पाहिलं गेलं. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने मात्र नजर ठेवली त्यांच्या ग्रुपने. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय तिकडे आणि शशिकांत कदम तिकडे होते. सापळा रचला होता, त्या सापळ्यामध्ये मात्र फसला गेला बॅटर. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचा आहे आणि क्रीडा रसिकांना विनंती राहील, ग्राउंडच्या आतून आपण जाताय त्या ठिकाणी आमचे जे स्वयंसेवक आहेत, टी शर्ट दिलेले आमचे सम्यकचे स्वयंसेवक, त्यांना विनंती राहील थोडंसं बाहेरून त्यांना पाठवा. कोणाला खेळाडूंना अडथळा होणार नाही. महत्वाची मॅच आहे. या सामन्याअंतर्गत जो संघ विजयी होईल, नक्कीच फायनल मध्ये जो संघ पोहोचलाय ओमकार 11 गिरगाव, आपण माझा आवाज आपण ऐकत असाल तर आपण तयारीत राहायचंय आणि आपली उपस्थिती दाखवायची, कारण अंतिम फेरीची मॅच सुद्धा आपल्याला 3 षटकांची खेळवायची आहे. वेळेअभावी तुम्ही जेवढा वेळ दौडाल तेवढी षटकं नक्कीच आपण कमी केली जाईल. ओव्हर टू सागर. न्यू बॅटर आपण पाहिलं तर चिन्मय कदम येतात. चिन्मयला देखील चान्स घ्यावा लागेल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रोहित हिरे, चेंबूर टिळकनगरचे खेळाडू आहेत आणि प्रभावित केलं ज्याचं रोहितने देखील खूप चांगला स्पेल टाकला गेला. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॉलिंग, त्यानंतर देखील खूप चांगला दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगला स्पेल राहिला. बट ही ओव्हर रोहितला मात्र खूप जाणीवपूर्वक टाकावी लागेल. जेव्हा आपण एका व्यावसायिक गटात खेळतो, व्यावसायिक संघामध्ये खेळतो, तेव्हा आपला स्पेल टाकणं गरजेचं आहे आणि रोहितकडे खूप चांगलं व्हेरिएशन आहेत. बट समोर देखील सलमान आहे. सलमान देखील चान्स घेतील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर पाहिला तर अवघ्या 9 रन्स आलेत. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल त्याला रीड केला गेलाय. सलमानच्या बॅटमधून एक पॉवरफुल फटका आहे आणि बॉल जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. चला त्या बाजूला जे 9 नंबर बिल्डिंगच्या समोर आमचे स्वयंसेवक, चला लवकरात लवकर प्रत्येक स्वयंसेवकांनी जागा घ्यायची. त्या ठिकाणी अडथळा होतोय क्षेत्ररक्षकांना. थोडीशी विनंती आहे, डाव्या बाजूला जे आमचे स्वयंसेवक उभे आहेत, चला थोडेसे आपण त्या बाजूला चालायचं आहे प्लीज. विनोद, आपला सुद्धा विनंती. विनंतो रोहित, विनोद, चला चला प्लीज, चला लवकर. त्या ठिकाणी येणारे क्रिकेट रसिक आहेत, सातत्याने येणारे प्रेक्षक आहेत. अडथळा होतोय, कदाचित आता कॅच झाला असता. महेश सर, सर्वांना विनंती राहील ज्यांनी ज्यांनी टी शर्ट्स घातलेत, स्वयंसेवक आपण त्या ठिकाणी जा. अडथळे होत आहेत फिल्डरला. ओव्हर टू सागर. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रोहित. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हवाई फायर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉलने उंचाई गाठली आहे पण लांबी कमी गाठली आहे आणि सूर्या तिकडे होते. सूर्याने मात्र चांगली कॅच पकडली आहे. बॅटरला आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल. एक बाउंड्री आली जरूर, बट त्यानंतर देखील रोहितने देखील कमबॅक केलं. बॉल थोडा मागे ठेवला आणि बॉलला थोडं टॉस केलं, त्यामुळे बॅटरला देखील थोडा अवघड झाला आणि बॉल थोडानी मात्र लांबी कमी गाठली. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 13 रन झाले धावफलकावरती आणि सलमानची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर मुंबईचं 6 किंग किसन देवेंद्र येतात मैदानाच्या आतमध्ये.
खूप चांगली बॅटिंग करत असताना आणि अगदी खूप वर्ष हाही खेळाडू मुंबईत खेळताना पाहिला गेला. आपल्या बॅटिंग फिल्डिंगच्या जोरावर अगदी पूर्ण मुंबईचं लक्ष वेधून घेतलेला बॅटर किसन देवेंद्र बॅटिंगसाठी. डेथ ओव्हर मध्ये किसनची बॅटिंग देखील नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे आणि नेहमीच चर्चेत असलेला खेळाडू आहे. सँडी एसपी दादर अनेक व्यावसायिक गटातून देखील खेळताना पाहिलं गेलं किसनला आणि ह्या ओव्हरमध्ये मात्र देखील सर्वांच्या नजरा असणाऱ्या किसनवरती पाहूयात कितपर्यंत रन बनवतोय. बॉलिंगसाठी रोहित हिरे, स्ट्राईक एंडला किसन देवेंद्र. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑन द राईज फटका थोडाफार फसला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. शशिकांत कदम तिकडे होते. कॅच थोडी ड्रॉप झाली बट रन सिंगल मिळेल. स्कोर कार्ड पाहिलं तर 14 रन झाली धाव फलकावरती. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. चिन्मय कदम यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि एक हार्ड हिटर आहे. चांगले हिट त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळतात बट इकडे परफॉर्मन्स करावा लागेल. 3 बॉल मध्ये एका दुसरा 6 तर खेळावाच लागणार आहे. अभिनय तो कभी नाही. या बॉलवर देखील अगदी एक चांगली पिचिंग पाहिली गेली. गुड बॉल. चांगल्या लेंथला बॉल टाकला आणि बॅटरला मात्र अगदी जागेवर थांबवलं. 15 रन झाले धाव फलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा रोहित. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर किसन देवेंद्र. या बॉलवर आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका आहे आणि बॉल जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. प्रॉपर टायमिंग पाहिलं गेलं आणि किसनच्या बॅटमधून आपण पाहिलं एक प्रॉपर स्ट्रोक खेळत असताना त्याला माहिती आहे यासाठीच आपल्याला आज धाडलं गेलंय आणि चान्स घ्यावा लागेल. 19 रन झाली धाव फलकावरती. 19. आपले सर्व व्हॉलंटियर्स तिकडे आहेत. त्यांनी लक्ष द्या थोडं. आणि शेवटचा बॉल आहे. या बॉलवर पंचांनी दंडित केल्या गेल्या. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. 20 रन झाले. त्यांनी फ्री हिटची संधी आहे. किसन देवेंद्र पाहूयात फायदा उचलेल का. क्षमता आहे त्यांच्याकडे. शेवटचा बॉल. या बॉलवर देखील शेवटच्या बॉलवर हवाई फायर रन मिळतील आपण पाहिलं तर 6. सडक पे कडक बे धडक सिक्सर किंग का म्हटलं जातं. येतोय 6 रन साठी किसन देवेंद्रच्या बॅटमधून षटकार. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय जुनी जाणते अष्टपैलू खेळाडू सुभाषजी वेंगुर्लेकर तसेच अजमान आपण कृपया व्यासपीठावर यायचे. त्याचप्रमाणे श्याम भिसे आपण या क्रीडा संकुलामध्ये कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर यायचे. सुभाष वेंगुर्लेकर म्हणजेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 3 वेळा आम्ही मरीन डिपार्टमेंटच्या माध्यमातून अंतिम फेरीमध्ये लेदरमध्ये इंटर डिपार्टमेंट टुर्नामेंटमध्ये आपण फायनलला पोहोचलोय. येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या सप्ताहामध्ये पुन्हा एकदा लेदर बॉल मुंबई पोर्ट ट्रस्ट इंटर डिपार्टमेंट टुर्नामेंट आपण पाहणार आहोत. मॅचला सातत्याने चालू करायचे. आडाव सर, मयेकर सर आपल्या सुद्धा विनंती. आपण फलंदाजांना आणि खेळाडूंना ताकीद द्या. चला बॅटर लवकर लवकर पाठवायचे. अमोल सर प्लीज. अजून एक मॅच शिल्लक आहे. थोडीशी घाई करा. अमोल सरांना विनंती. थोडेसे बॅटर आपण लवकर पाठवायचे. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे. या महोत्सवासाठी राहुलजी बनसोडे
राहुलजी बनसोडे यांचा सुद्धा सहभाग आम्हाला लाभलेला आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. अठरा बॉल मध्ये 27 रन्सची गरज आहे मॅच जिंकायला. विक्रोळी संघ लगातार दुसऱ्यांदा फायनल मध्ये जाणार का सम्यक ग्रुपची ही क्रीडा स्पर्धा, आणि लास्ट इयर देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता, पण चांगली बॅटिंग केली. किसनने एक चांगला मात्र तिथे टचअप दिला, त्यामुळे स्कोर 27 पर्यंत एक फायटिंग पर्यंत पोहोचलाय. पण तगडा बॉलिंग अटॅक आहे टीम प्रांजल 11 वरळी संघाकडे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विक्रांत सावंतच्या हातामध्ये बॉल दिलाय. पहिलीच ओव्हर घेऊन चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. विक्रांत देखील मागील वर्षी अगदी मागील 4-5 वर्षात हाही देखील खेळाडू खूप चांगला चर्चेत राहिला गेला. आपल्या बॉलिंगच्या जोरावर अगदी व्यावसायिक गटात खूप चांगली कामगिरी करताना पाहिलं गेलं. स्ट्राइक एंडला मंगेश वैद्य आहेत, माहुलगाव. आजचा दिवस मात्र खूप चांगली बॅटिंग केली. दुसऱ्या मॅच मध्ये 48 धावा वैयक्तिक केल्या नाबाद. मॅचला सुरुवात होतीये. स्ट्राइक एंडला मंगेश वैद्य, बॉलिंगसाठी विक्रांत चव्हाण. पहिली ओव्हर घेऊन येतात. 18 बॉल मध्ये 27 रन्सची गरज आहे, म्हणजे 1 6 1 बाउंड्रीची मॅच आहे. या कॅल्क्युलेशनने देखील मैदानामध्ये उतरले विक्रोली संघ. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कोण ही मॅच जिंकणार, कोण फायनल मध्ये जाणार? स्ट्राइक एंडला मंगेश, बॉलिंगसाठी विक्रांत. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल, रन मिळतील तिकडे. आपण पाहिलं तर 2 रन. मंगेशने आज दिवसभरामध्ये अगदी मैदानाच्या चारही दिशेला बॅटिंग केली आहे. प्रॉपर टायमिंग खेळत असताना देखील खूप चांगली बॅटिंग करताना पाहिलं गेलं. कालच्या दिवसामध्ये रोहन भोसलेची एक चांगली बॅटिंग पाहिली गेली. काल बॉलिंगच्या जोरावर ओमकार 11 गिरगाव संघाने देखील अगदी बेविन असतील, त्यानंतर तरुण बिष्टा असतील, खूप चांगली कामगिरी त्यांनी पण केली. आणि काल मयूरने देखील काल पुण्याच्या गोलंदाजासाठी प्रभावित केलं, मेडन ओव्हर टाकली. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची एज घेतली गेली आहे आणि मोठी मच्छी जायला लागतीये. मंगेश वैतीला मात्र मैदान सोडावं लागतंय जेलबादच्या रूपामध्ये. मागे मी अभिषेक अंगडेचं पण कौतुक करेल, चांगली कॅच त्यांनी कॅरी केली, क्लोज किपिंग करत होते आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. चला सूर्य सर, थोडीशी घाई करायची आहे, प्लीज हरी अप. नवीन बॅटर तयार ठेवायचा आहे आणि अंतिम फेरीमध्ये कालच्या सत्रामध्ये जो संघ आहे, आपली उपस्थिती लवकरात लवकर आपण डगआउट्स मध्ये या. विलंब लावायचा नाहीये. तुमच्या विनंतीस मान देऊन आपण नक्कीच जास्तीत जास्त षटकांचे सामने नक्कीच खेळू. आणि टीम मीटिंग थोडीशी कमी करा. अंधाराचं साम्राज्य आपण पाहतोय 6:15 झालेत, त्यामुळे एक फायनल मॅच अजून शिल्लक आहे. प्लीज हरी अप. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सूर्या नायडू येत आहेत, अजून एक मुंबईतील युवा खेळाडू. आणि खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली फिल्डिंग च्या जोरावर मात्र आज ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील चर्चेत राहिला गेला आहे. बट मॅच बनवावी लागेल, सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल. शशी कदम यांना मात्र ही मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. सिंगल डबलची बॅटिंग खूप महत्वाची आहे. हा बॉल देखील आपण पाहिला तर ऑफ स्टिकच्या बाहेर, खूपच बाहेर, व्हाईट बॉल. पहा, विकेट गेल्यानंतर तुम्ही तुमची बॉलिंग टाकणं गरजेचं आहे. विक्रांतने हा बॉल खूप बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचांनी दंडित केला गेला व्हाईट बॉल. त्यामुळे ह्या सिच्युएशनला तुम्हाला एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. जेव्हा व्यावसायिक क्रिकेट खेळताय, सेमीफायनलची मॅच खेळताय, क्रुशियल मॅच खेळताय, तेव्हा तुम्हाला अचूक टप्प्यावरती मारा करणं गरजेचं आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. या बॉलवर देखील ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि 2 रन मिळतील. ह्या अशी जरी सिंगल डबल आली तरी विक्रोली संघ मॅच मध्ये येऊ शकतो, कारण की 27 रन या ग्राउंडवर फायटेबल आहेत. 18 बॉल मध्ये तुम्ही इझिली बनवू शकता. सम्यक ग्रुपने खूप चांगला ग्रुप आहे आणि त्या ग्रुपची नक्कीच मी कौतुक करेल, कारण की अगदी सर्व लेजंड प्लेयर आयोजन केलं. प्रॉपर टायमिंग त्यांचे आयोजन पाहिलं गेलं. खूप प्लॅनिंग चांगली आहे आणि एक भव्य दिव्य असं आयोजन आज वडाळकरांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. या बॉलवर देखील आडव्या बॅटने स्लोअर वन पाहिला गेला. गुड बॉल विक्रांत. लेफ्ट आर्म नेहमीच घातक राहिलेत आणि त्यानंतर कमबॅक केलं. अगदी धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला आणि समोरचा बॅटर थोडा अगदी अग्रेसिव्ह होता, त्यामुळे त्याला कुठेतरी हलका बॉल टाकूयात. खूप चांगली खेळपट्टीने देखील प्रभावित केल्या सर्व आमचे या बॉलवर देखील सूर्या नायडूच्या बॅट मधून आपण पाहिलं तर हवाई फायर. रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 6. मेरा नाम है नायडू, कडक नायडू. वा सागर, नक्कीच या ठिकाणी तुला थांबवतोय. बाळगोपाळ मित्र मंडळाचे आणि नवरात्र उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक कानिभाई, आपण वरती यायचं स्टेजवर. आपला सुद्धा बहुमान सन्मान नक्कीच केला जातो. 2 मिनिटं वरती या.
कानिपनाथ सोनवणे म्हणून ज्यांना संबोधले जातं आणि ज्यांचं व्यक्तिमत्व असं आहे, बाळगोपाळ मित्रमंडळाच्या माध्यमातून नवरात्र उत्सव मंडळ जो साजरा केला जातो यथोचित सत्कार सन्मान तुमचा नक्कीच केला जाईल. राजेश तांबे यांना विनंती राहील कानिप साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सम्यक थोडंसं पुढे. माईची उबदार शाल कानिप साहेबांचा या ठिकाणी सन्मान राजेशजी तांबे यांच्या शुभ हस्ते. त्यांच्यासोबत विजय पवार आपण सुद्धा जोडायचं आहे. फोटोग्राफर आपला सुद्धा विनंती, एक फोटो नक्कीच झाला पाहिजे. अटीतडीची लढत शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच रंगेल. चला स्वयंसेवकांना विनंती, आता तुमची परीक्षा आहे, स्पर्धा आहे. येणारे प्रेक्षक थोडंसं आपण बाजूला घ्यायचंय. ओटू सागर. आणि बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विक्रांत स्ट्राइक एंडला सूर्या. या बॉलवर सूर्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर अफलातून स्ट्रोक, शॉट ऑफ द टुर्नामेंट, कडक सडक पे कडक बेद धडक चाबूक फटका पाहिला गेला सूर्या नायडूच्या बॅट मधून. आपण पाहिलं तर 6 रनसाठी. 2 दिवसामध्ये हा स्ट्रोक मात्र सूर्याच्या पण चेहऱ्यावर थोडा हसलाय, कारण की हा स्ट्रोक त्याला पण आवडलाय. काय फटका खेळला गेला, प्रॉपर टायमिंग होतं आणि एक क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका पाहिला गेला. बॅटने रन मिळतील आपण पाहिलं तर 6-17 रन झालेत आणि अवघ्या आपण पाहिलं तर 10 रनची गरज आहे मॅच जिंकायला विक्रोळी संघाला. 12 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 10 रन्स करायचे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर एक चतुर आणि चालाक गोलंदाज दिल्ली ते मुंबई अंतर गाठून आज नक्कीच दाखल झालाय आशिष आगरकर, ज्याची देखील चर्चा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक चांगली राहिली आहे. एक चांगला कटर म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि मागील मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. आपल्या बॉलिंगच्या जोरावर नक्कीच खूप चांगला खेळ केला. बट समोर देखील तेवढेच अनुभवी खेळाडू आहेत. शशिकांत कदम याच विशेषाला मात्र कशी मॅच पुढे घेऊन जायची. 12 बॉल 10 ची मॅच मात्र आशिष आपल्या टीमला बनवून देईल का? व्यावसायिक क्रिकेट आहे, होऊ शकतं. बट समोर शशिकांत कदम आहेत. सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल. 12 बॉल 10 ला मात्र कशी बॅटिंग करतील, कशी मॅच बनवतील. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, अगदी स्काय वॉक भरलाय. भाऊ ट्रेन सुटेल वडाळ्यावरून, बट मॅच बघूनच जाऊया आपण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर येतोय डॉट बॉल. 11 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. फिल्डर तिकडे मात्र सजवलाय. कीपरचा रोल खूप महत्वाचा. आता फिल्डिंग कशी सजवायची, कुठल्या फिल्डरला कुठे सजवायचं खूप महत्वाचं आहे. 11 बॉल मध्ये 10 रन्स करायचे आहेत. आशिष आगरकर आता मात्र इकडे की मॅच आपल्या टीमला कमबॅक करून आणणार का यावर देखील नजर आहेत. या बॉलवर आपण पाहिलं तर धीम्या गतीचा बॉल आणि तिकडे आपण पाहिलं तर रन मिळेल. धावाधाव चालू आहे. 1 रन आपण पाहिलं तर तिकडे मिळतीये. सूर्या नायडू एखादा नवीन बॉलर जेव्हा आपल्या समोर होतो तेव्हा त्याला खेळणं थोडंसं डिफिकल्ट जातं. त्यामुळे सूर्या देखील मात्र सेन्सिबल बॅटिंग करतील. त्याला माहिती आपण मॅच मध्ये आहोत, त्यामुळे मॅच आपल्याला आता मात्र अगदी ग्राउंड स्ट्रोक आला तरी मॅच बनू शकते. पण कटर आहेत आणि मुंबईची खरी ओळख म्हणजे स्पिन बॉलिंग. आणि जर मुंबईत खेळायचं तर ह्या स्पिनर्सला तुम्हाला खेळावंच लागणार आहे. या बॉलवर देखील ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रनसाठी खूप चांगला फटका पाहायला मिळाला सूर्या नायडूच्या बॅट मधून. आणि आज मुंबई इंडियन्स देखील 4थी मॅच खेळते. 3 मॅच पराभूत झाली आहे. करते मुंबईकर पृथ्वी शॉ पण तिकडे फॉर्म मध्ये आहे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तिकडे येईल डॉट बॉल. आशिषने देखील कमबॅक केला. चांगली ऍक्शन आहे आणि आशिष आगरकरने देखील एक चांगला परफॉर्मन्स या क्रीडा स्पर्धेमध्ये करताना पाहिलं गेलं. नाझीम गुल्लीला पण याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं. काल पप्पू तोडकर यांना देखील आपण पाहिलं. अनेक व्यावसायिक खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी मुंबई, ज्या मुंबई कधी न थांबणारी मुंबई आहे. या बॉलवर देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी समोरून बॉल अँगल बनवला. गुड बॉल. विक्रांत चव्हाणचा शेवटच्या बॉलवर 6 नसता आला ना तर मॅच अजून थोडीफार रंगली असती. विक्रांतच्या मनामध्ये ते पण कुठेतरी खंत चालू असेल. जर 12 बॉल 18 वगैरे मॅच असती तर नक्कीच आशिषने अजून त्या कॉन्फिडन्सने बॉलिंग टाकली असती. 20 रन झाले. अवघ्या 7 रनची गरज आहे मॅच जिंकायला. आणि 7 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे आणि टीमला साथ द्यायची आहे.
कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. हा बॉल जर डॉट आला तर 6 बॉल 7 पण बघायला मजा येईल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. सेमी फायनलची मॅच. या बॉलवर देखील अगदी समोरून बॉल वळवला गेला. बॉलिंग आवडली असेल तर आशिषसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. अफलातून बॉलिंग, काय बॉलिंग केली गेली आहे, क्लास. अवघ्या 3 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली. ह्याच नाव क्रिकेट आहे. कधी बॅटिंग, कधी बॉलिंग, कधी फिल्डिंगच्या जोरावर तुम्हाला मात्र मॅचेस बनवाव्या लागतात. 6 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 7 रन करायचे आहेत. मगाशी पण अशीच मॅच होती. चला, दोन्ही खेळाडूंना विनंती राहील, दोन्ही संघाच्या खेळाडूंना. आडाव सर, अमित सर, आपण सुद्धा नक्कीच वारंवार सांगा, अंतिम फेरीचा सामना अजून शिल्लक आहे. टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे. चला जागेवर या पटापट. बॅटर सुद्धा आपण तयारीत राहायचे. क्रुशियल मॅच आहे. क्रीडा रसिकांना विनंती राहील, दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे, कारण काय मॅच चालू आहे. ओव्हर टू सागर. साहिलच्या हातामध्ये बॉल दिलाय. 6 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर. जो जिंकेल तो मात्र एखादी ट्रॉफी सोबत फोटो नक्की काढेल. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे आपण पाहिलं तर गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात. क्रिकेट रसिकांना विनंती राहील, बॉल आपल्या दिशेने आला तर कोणी अडवायचा प्रयत्न करू नका. क्रुशियल मॅच आहे. त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक असेल त्याला थोडीशी जागा करून द्या. गोशांकी क्षेत्र आहे, त्या ठिकाणी जर बॉल विसावला तर हरकत नाही. ग्राउंड मध्ये बॉल असेल तर बॉल अडवू नका. ओव्हर टू सागर. 5 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे मॅच जिंकायला. मॅच अजूनही संपलेली नाही. आता प्रेक्षकांच्या मनामध्ये विचार असेल की अजून एक डॉट बॉल यावा, एक विकेट जावी. प्रेक्षकांचं गणित वेगळं असतं, त्यांना फक्त आनंद घ्यायचा आहे, मॅच कोणी जिंकू. पण बघूयात साहिल कशा प्रकारे कामगिरी करतो. स्ट्राइक एंडला शशिकांत कदम. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळले गेले. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि अफलातून स्ट्रोक, बट तिकडे डिक्लर आहेत. बट त्याच्या एफर्ट साठी एकदा टाळ्या वाजवत. बघा काय एफर्ट दाखवलेत. भाऊ, मी मुंबईकर आहे, मी कुठेही जाऊन काही करू शकतो. बा त्यांनी सर्वांना साईडला करून वरती गेला. सागर, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या क्रीडानगरीमध्ये पहिली कॅच अशी पकडली जाते आणि ते घोषांकी क्षेत्र आहे आणि प्रयत्न नक्कीच 100% केलाय. नागेश तिकडे होते. नागेशसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. नागेशसाठी बिग राउंड ऑफ अप्लॉज. ओव्हर टू सागर. 4 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 3 रनची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर शशिकांत कदम यांच्या बॅटमधून ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 रन मिळतील. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. तो क्लास तुमच्याकडे आहे आणि लेफ्टीसाठी एक राऊंड देखील तेवढंच ऍडव्हान्टेज आहेत. त्यामुळे तिकडे डिक्लेअर आहेत 2 आणि शशिकांत कदम यांनी मनामध्ये तेच केलंय की आपल्याला एक चांगला स्ट्रोक खेळायचा आहे. 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 1 रनची गरज आहे मॅच जिंकायला. विक्रोळी लगातार दुसऱ्यांदा फायनल मध्ये हळूहळू प्रवेश करत असताना लास्ट इयर देखील आपण पाहिलं तर फायनल मध्ये खेळताना पाहिलं गेलं. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 1 रनची गरज आहे मॅच जिंकायला. हा बॉल देखील आपण पाहिलं लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट. कहाणी में ट्विस्ट. पहा, प्रेक्षक वर्ग देखील साईडला होत नाहीत. काही मॅच झाली आहे. 2 बॉल मध्ये आता आपण पाहिलं तर 1 रनची गरज आहे. नायडू, आपण तिकडे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो रोहित मोरे साहेबांचं आगमन होतंय. आपण हार्दिक स्वागत आहे. कहाणी मी ट्विस्ट म्हटलं जातं आणि नक्कीच अटीतटीची मॅच या ठिकाणी पाहतोय. ओमकार 11 गिरगाव संघनायक स्टेजच्या जवळ या. पुढील मॅच नक्कीच 2 षटकांची असणार आहे. नाणेफेक लवकरात लवकर करण्यासाठी आपण विनंती करतो आणि डगआउट्स मध्ये आपला सर्व संघ घेऊन जायचा आहे. क्रुशियल मॅच आहे. वडाच्या संपूर्ण क्रिकेट रसिकांना एक कळकळीची विनंती आहे, या दोन्ही संघासाठी का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण सामना अटीतटीचा नक्कीच पाहायला मिळतोय. बिग राउंड ऑफ अप्लॉज. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत.
ओव्हर टू सागर. सूर्या थोडा तिकडे अनफिट झाला, पहिला गेला, रनआउट ची संधी होती, तिकडे चान्स घेतला चिन्मयने, चांगला हिट लगावला. नवीन बॅटर आपण पाहिलं तर श्रेयस इंदुलकर येत आहेत. जर श्रेयस कदम यांनी विनिंग स्ट्रोक जर 6 लगावला तर रोहित कदम यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे श्रेयस इंदुलकर यांच्यासाठी. रोहित कदम आणि शैलेश तांबे त्यांचा आज वाढदिवस आहे, काल झाला, पण 500 रुपयाचं पारितोषिक श्रेयस इंदुलकर साठी आहे. विनिंग स्ट्रोक षटकार, पाहूया पारितोषिक मिळते का. 2 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. बॉलिंग साठी साहिल इतिहास घडवणार का, अजून एक डॉट बॉल येणार का, 1 बॉल 1 बघायला मिळणार का, यावर देखील सर्वांच्या नजर असणार आहेत. आणि हा बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल आहे. ही मॅच आपण पाहिला तर नावावर करत असताना विक्रोली संघ आपण पाहिला तर जाऊन पोहोचतोय दुसऱ्यांदा फायनल मध्ये. अभिनंदन अमोल म्हात्रे आणि कंपनी, खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये लगातार दुसऱ्या वर्षी आपण पाहिलं तर फायनल मध्ये जात असताना पाहिलं गेलंय. चला टॉस साठी यायचंय ओमकार 11 गिरगाव. चला ओमकार 11 गिरगाव आणि म्हात्रे साहेब टॉस करायचं.